नमस्कार. पेन्शन रेडिओच्या मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. इंग्रजी आणि हिंदीमध्ये आपण हे कार्यक्रम पेन्शनर्ससाठी पेन्शन रेडिओ या चॅनलवरनं रेग्युलरली आपण अपलोड करतच आहोत आणि त्याला तुम्ही अतिशय जबरदस्त प्रतिसाद दिलाय. आणि अनेक आपले महाराष्ट्रातले जे पेन्शनर्स होते त्यांची अशी मागणी होती की हेच विषय मराठीमध्ये आपण समजवावेत आणि आमच्यापर्यंत पोहोचवावेत. सुरुवात खरं तर 8 नोव्हेंबर 2025ला झाली, जेव्हा ठाण्यात रेल्वे रिटायर्ड सोशल वेलफेअर असोसिएशन ठाणे ही जी आपली संस्था आहे आणि नेरळच्या डॉक्टर DY पाटील हॉस्पिटल यांच्या सौजन्याने आपण सर्व पेन्शनर्स आणि सभासदांसाठी एक खास मोफत वैद्यकीय चिकित्सा शिबिर हा आयोजित केला होता. या शिबिराला अतिशय भरघोस असा प्रतिसाद आपण दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन. या कार्यक्रमामध्ये आपले अनेक पेन्शनर्स यांच्या सर्वांची भेट झाली आणि जवळपास 18 वेगवेगळे जे डॉक्टर्स आहेत, तर डॉक्टर DY पाटील इस्पितळातले यांनी वेगवेगळ्या विभागाचे डॉक्टर्स आहेत त्यांनी तपासणी केली आणि आपल्या सर्व पेन्शनर्सना भरपूर आनंद झाला. अनेक अशा केसेस आपल्यासमोर आल्या ज्याची पडताळणी आणि तपासणी करणं हे गरजेचं होतं. चला तर आपण ऐकूया काही आपल्या पेन्शनर्सच्या काय प्रतिक्रिया होत्या त्या शिबिराबद्दल. नमस्कार, मी सीमा अनिल गंद्रे, पेन्शनर आहे. माझे मिस्टर रेल्वेत होते, कुर्ला टर्मिनसमध्ये. ते त्यांचं निधन झाल्यानंतर मला त्यांची उर्वरित पेन्शन जी मला मिळते त्यावरती मी समाधानी आहे. म्हणजे आमच्या पेन्शन्स लोकांना काही गोष्टी अजूनही माहिती नाही आहेत, त्या इथे सगळ्या गोष्टी त्यांना उपलब्ध करून देतात आहेत. आरोग्याच्यासाठी पेन्शनसाठीचे ज्या काही माहितीज आहेत त्या पुरवल्या जातात आणि खूप सुंदर सगळ्यांचे मला मदत होते आहे. फार करून मला आठवले सरांचं धन्यवाद मानायचे आहे. मी आजच्या ह्या कार्यक्रमात जे सहभाग घेतला त्याचा मला अनुभवसुद्धा फार छान आला. माझं नाव सदाशिव बाबू परब. रिटायर मी झालो हेड सिग्नलर म्हणून CSMT. किती असेल आता 89 मध्ये चाललं आहे. जुलैला माझं 90 होणार आहे. असोसिएशनने माझं पेन्शनचं काम सगळ्यात म्हणजे मुख्य केलं आणि इथे आलो आणि सांगितलं साहेबांना. आपण करून दिलं. हां, सगळं झालं बरोबर. इथे आलो, त्याने बघितलं, म्हटलं मग तेच चेंज सगळं झालं. म्हणजे डिपार्टमेंट वगैरे व्यवस्थित आणि पेन्शन कमी झाली होती ती आठवले साहेबांनी इथून मॅसेज पाठवतं, डायरेक्ट मेसेज पाठवला इथून रेल्वे बोर्डला. झालं का? हां, मी इथून गाडीत बसलो, गाडी मुंबऱ्यापर्यंत नाही गेली तोपर्यंत मला मेसेज आला. मला आनंद वाटतो सांगायला. उमाकांत सन्मुख उपाध्याय, सिग्नल अँड टेलिकॉम डिपार्टमेंटमधून CSI म्हणून 2023ला ठाणा डेपोतून रिटायर झालो. माझं वय सध्या 83 चालू आहे फक्त. पेन्शनरनी प्रामुख्यानं रिटायर झाल्यानंतर पहिल्यांदा नॉमिनी म्हणून बायको जर हयात असेल तर बायको, अथवा बायको हयात नसेल तर मुलाला नॉमिनी करावं. म्हणजे डे टू डे रेल्वे बोर्डामध्ये पेन्शनरसाठी किती पेन्शन वाढला, किती DA वाढला, काय वाढला, ह्या खबरबाता सगळ्या आपल्याला मिळून जातात. म्हणून RRAचं मेंबर होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण का RRAमध्ये आठवले साहेबासारखे मार्गदर्शक लोक भरपूर असतात आणि ते बरोबर प्रॉपर मार्गदर्शन करतात. नाही, तसं काही वाढला नाही. आता तो थोडाफार असतोच ना, कारण ड्युटीवर कसं, ड्युटी म्हणजे ड्युटी. घरी असतं म्हणजे कसं 24 तास त्यांच्यापुढे माणूस पाहिजे, आहे की नाही. माझं नाव शेखर देशपांडे आणि मी SNTमधून 2019ला रिटायर झालो. मला तर आत्ता पण काही त्रास झाला नाही पेन्शनर पण. मोहन श्रीधर मस्कर, माझं वय आहे 70 आणि आज देशपांडे साहेब वगैरे ह्या आमच्या सानिध्यात आले. खरंच म्हणजे कुठेतरी रूप दाखवतात तसं मला एक देवानं दिलं आणि मी आजपर्यंत सगळ्यांना पेन्शनच्या बाबतीत पण असंच आहे. मी तिथे मला स्टाफ जो आहे आमच्या बँकेचा तो चांगल्या प्रकारचा आहे. फक्त एवढं की बाकीच्या ह्या गोष्टी काही आम्ही मित्रांना एकमेकांना विचारून, साहेब असं झालं, मी यांच्याशी कॉन्टॅक्ट करणार, चोडणकर साहेब आहे आमचे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो. अशा गोष्टी मी करत असतो. आणि आज मला एवढा आनंद झालेला आहे की आपल्या असोसिएशनने, आपलं असोसिएशन बघू, कल्याण असोसिएशनमध्ये ऑर्गनाईज केलेलं आहे कॅम्प.
पुढच्या आठवड्यात. पण मला आपला अभिमान एवढा वाटतो की काकांमुळे मी आज एवढा झालो आणि काकांनी मला सपोर्ट केला प्रत्येक गोष्टी. आज म्हणजे नावं कशी शोधायची आणि लिस्ट कशी इथपासून पोटाला धरून शिकवलेला आहे. आजही मला काकांचा अभिमान वाटतो. त्याच्यावर मला तुझासुद्धा अभिमान वाटतो का तुम्ही तुझ्या सगळ्या क्लिप ज्या आहे व्हिडिओ ज्या त्या सगळ्या मी ऐकतो. मला नाही समजलं तुम्ही मुलीकडे समजावून गेलो ऐकायचा प्रॉब्लेम आहे पण खूप आनंद होतो आणि बरं वाटतं ऐकायला. माझं नाव आहे रफिक हनीफ मुजावर. रेल्वेमध्ये मेल लोको पायलट म्हणून काम केलं आणि 2008 साली 31 मार्चला रिटायर्ड झालो. आता औषध BP आत्ता चेक केलं. गेल्या 10 महिन्यात मी इथे नव्हतो, बाहेर होतो, म्हणजे खेड्यामध्ये. औषध घेऊन गेलो नाही, पण माझं फक्त BP आणि शुगर एवढंच हे, बाकी ECG नॉर्मल आहे. कानाचा प्रॉब्लेम झाला होता, हॉर्न वाजवून एक कान गेला माझा. ते डॉक्टर साहेब बोलतात तुमचं 80% वर्किंगमध्ये, तुम्ही मशीन घ्या. माझ्या आपल्या नेरूलला खूप खूप गरजेचं आहे. फॅमिलीला सर्व इन्फॉर्मेशन पाहिजे आपल्याबद्दल, आहे का नाही? मग कुणाकर का कमवलं हो. या सर्व प्रतिक्रिया खूप मोलाच्या होत्या आणि या शिबिरात अजून एक आपल्याला गोष्ट समजून आली आहे, ती म्हणजे की दोन संस्था एकत्र कशा काम करू शकतात. आता ठाणे आपल्या डिव्हिजनमध्ये आपली रेल्वे रिटायरीज सोशल वेलफेअर असोसिएशन तर आहेच, इगतपुरी डिव्हिजन सुद्धा आपल्यासोबत बऱ्याच रेग्युलरली काम करत राहतात आणि इगतपुरीहून श्री परदेशी आणि त्यांचे अनेक सहकारी या शिबिरात आले होते आणि त्यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर एक प्रकाश टाकला. ही जी जो सोय केलेली आहे त्याच्यामुळे ते आपल्या जवळजवळ सर्व अवयवांचं तिथे निरीक्षण करून ते आपल्याला गाईड करून राहिले आणि मी सुद्धा त्याच्यात भाग घेतला आणि त्याप्रमाणे मला जे काही वाटत होतं ते माझ्या तब्येतीप्रमाणे मला त्यांनी योग्य तपासणी करून दिली. त्याबद्दल मी DY पाटील हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे तसेच आपल्या म्हणजे आठवले सरांनी एवढं या वयातही त्यांनी आपलं हे कॅम्प अरेंज करून सर्वांना ही जी अनुभूती दिली त्याबद्दल मी DY पाटील डॉक्टरांचे तसेच प्रदीप आठवले सरांचे धन्यवाद करतो. माझ्या युनियनतर्फे मी इगतपुरीला असतो आणि मी युनियनचे काम करत राहतो. तर मला जे काही डिफिकल्टीज येतात मी आठवले सरांना ऑन फोन विचारत जातो, त्यांचा गायडन्स घेतो आणि जे माझ्याने होत नाही किंवा माझ्या आवाक्याच्या बाहेर असतात मग ते आठवले सरांना आम्ही विनंती करतो की सर या गोष्टीत तुम्ही लक्ष द्या आणि आम्हाला हेल्प करा. तर म्हणजे मला मुद्दाम सांगावं असं वाटतं की माझ्याकडच्या ज्या 2-3 केसेस होत्या की जे जवळजवळ 2-2, 3-3, 4-4 लाख रुपये त्यांना डिफरन्स मिळून दिला आणि त्यांच्या योगदानाशिवाय हे शक्यच नव्हतं. तर आज आम्ही आज इथे आलो, आम्हाला खूप आनंद झाला. आम्ही बघत राहतो जेव्हा जेव्हा इथले कार्यक्रम असतात, आम्ही कधी सोडत नाही कारण की त्याच्यातनं आम्हाला 2 गोष्टी शिकायला मिळतात इथल्या जे कार्यक्रमामध्ये. तर त्याप्रमाणे आज मी इथे अटेंड केलं आहे आणि खरोखर आनंद झाला. बरं एवढं नुसतं मेडिकल कॅम्प अटेंड नाही केला, त्यांनी सर्वांची आल्यानंतर विचारपूस करणं, आल्यानंतर पुन्हा सर्वांना ब्रेकफास्ट देणं, पुन्हा त्याच्यानंतर जेवणाची व्यवस्था करणं, ही जी काही कामं आहेत हे खरोखरच वाखाणण्यासारखे आणि आपल्या आवाक्याच्या बाहेरचे असं मी समजतो आणि पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आपल्या सर्व सभासदांनी आणि सर्व पेन्शनर्सनी आपल्या सर्व श्रोत्यांनी हे समजून घेतलं असेल की कशा 2 संस्था एकत्र येऊन पेन्शनर्सच्या भल्यासाठी कार्यरत आहेत. ही खूप मोठी बाब आहे कारण बऱ्याच वेळ असं होतं की एखादी संस्था असते ती आपल्यातच गुंतलेली असते, आम्हीच शाणे आणि आम्हीच सगळं करतो. पण ठाणे आणि इगतपुरी या डिव्हिजनमधल्या या 2 संस्थांनी दाखवून दिलं आहे की जर का आपण एकत्र सर्वांनी मिळून कार्य केलं तर
पेन्शनर्सचं आयुष्य अजून आनंदी आपल्याला करता येईल. नेरूळ इकडच्या डॉक्टर DY पाटील हॉस्पिटलचे असोसिएट प्रोफेसर डॉक्टर मोरे यांनी अतिशय उत्तम कामगिरी करत ह्यांची पूर्ण टीम जी होती खरंच त्यांनी खूप सहकार्य केलं आणि त्यांना सुद्धा या शिबिरात येऊन खूप आनंद झाला. ॲक्च्युली आपण जेव्हा पाहतो, जेव्हा पेशंट येतात, यंग एजचे जे पेशंट असतात ते बऱ्याचदा शारीरिक आजारांनी त्रस्त असतात. पण जेव्हा आपण जसजसं वय वाढत जातं तसं आपण पाहतो की त्या शारीरिक आजारासोबत मानसिक आधार पण त्यांच्या अडचणीच्या ठरत असतात आणि त्यांच्यासोबतच शारीरिक आजाराचे प्रकारसुद्धा बदलतात. ह्याला बरेच गोष्टी कारणीभूत आहेत. बदलत असलेल्या राजकीय परिस्थिती, बदलत असलेल्या सामाजिक परिस्थिती असतील आणि आपल्या मेडिकल फील्डमध्ये होत असलेली प्रगती. त्याचं कारण असं झालं की मेडिकल फील्ड हा प्रगत झाल्यामुळं वयोमान वाढत चाललेलं आहे आणि वाढत्या वयोमानानुसार वाढते आजार आणि आजारांचे प्रमाण वाढत चाललेले आहेत आणि आजाराचा प्रकारसुद्धा वाढत चाललेला आहे असं आढळून येतं. मग आता प्रश्न असा आहे की आपण सगळ्याच गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्याच्यासाठी आपण सक्षम आहोत का आणि त्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे. मग त्याचं एकमेव कारण म्हणजे एकमेव त्याचं सोल्युशन आहे अशा प्रकारचे जे कॅम्प आज ह्या लोकांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये आज आम्हाला काही पेशंट आढळून आले नव्याने त्यांना माहीतच नव्हतं. हार्टचे जे आजार त्यांना नव्हतेच माहीत, आज पहिल्यांदा त्यांचं ECG झाल्यानंतर त्यांना कळालं. तर ह्या गोष्टीचा फायदा अशा कॅम्पच्याद्वारे लोकांना होऊ शकतो. म्हणून मला म्हणजे प्रामुख्यानं असं नमूद करावं वाटतं की हे जे आयोजकांनी एवढी मेहनत घेऊन एवढ्या लोकांना आज इथं जे जमवलं खूप अभिमानाची गोष्ट आहे. ही 70-80 वर्षाचे 60 वर्षापासून 80-82 वर्षाचे आठवले सर आता 80+ आहेत. हे लोकांनी इतकी मेहनत घेताना पण त्यांच्यापासून आम्हाला इन्स्पिरेशन येतं, आम्हाला आनंद वाटतो. आम्ही इथे येऊन आमच्या टीमसोबत जे माझे मित्र जे नितीन यशवंत आणि नितीन बनकर आहेत त्या लोकांनी आमच्या संस्थेकडून या लोकांना आमच्या टीमला आणण्याचा प्रयत्न केला. पण एवढाच चांगला प्रतिसाद इथल्या टीमने दिला. त्याच्यामुळं एक सुंदर मिलाप झाला की देणारे आणि घेणारे हे अतिशय चांगल्या एका वेव्हलेंथवर जुळलेलं होतं. खूप आनंद झाला, खूप चांगल्या प्रकारे मजा आली आज. तर आपण ऐकलं की डॉक्टर मोरे आणि त्यांचे जे सहकारी होते, इस्पितळातले जे 18 डॉक्टर विद्यार्थी आपल्यासोबत या शिबिरात आले होते, त्यांनी सुद्धा जबरदस्त कार्य केलेलं आहे. या सर्वांचे आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो, अभिनंदन सुद्धा करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपण असेच शिबिर आयोजित करू आपल्या सर्व पेन्शनर्ससाठी. या शिबिरामध्ये जवळपास 75 ते 80 आपले पेन्शनर्स, सभासद, त्यांचे कुटुंबीय या सर्वांनी भाग घेतला. याबद्दल सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, जनरल मेडिसिन, डोळे तपासणी, ऑर्थोपेडिक टेस्ट, स्किन तपासणी आणि ECG या सर्व तपासण्या आपण या शिबिरात करून घेतल्या. आणि यासाठी आपल्या संस्थेच्या सर्वच सभासदांनी, पेन्शनर्सनी आणि कार्यकारी समितीने खूप मेहनत घेतली. याबद्दल सुद्धा त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन. श्री राव, श्री खोले, श्री आंबोली, मिश्राजी, बांदेवडेकरजी, श्रीमती श्रोत्री, नगरकरजी, गीता नलावडे, मुत्तुस्वामी, श्री यसुदासन, श्री अजय काळे आणि बाकी सर्व कार्यकारिणी सभासदांनी उत्तम कामगिरी आणि सहकार्य केलं. पनवेल, खारघर, इगतपुरी, दादर, मुलुंड, भांडूप, डोंबिवली, मालाड अशा अनेक ठिकाणाहून आपले सभासद या शिबिरासाठी आले आणि त्यांचे खूप खूप आभार आणि असेच सहकार्य भविष्यात सुद्धा मिळो अशी आमच्या सर्वांची अपेक्षा आहे. खासकर इकडे श्री शिवराम सुखी यांचे विशेष धन्यवाद आपण दिले पाहिजे, कारण त्यांनी अतिशय सुंदर सूत्रसंचालन केलं आणि सर्व सभासदांना उत्तम मार्गदर्शन केलं. तसेच आपले अध्यक्ष श्री प्रदीप आठवले यांना सुद्धा अनेक अनेक धन्यवाद. आणि आपल्या संस्थेच्या सर्व सभासदांनी आणि आपल्या कार्यकारिणी समितीने हा एक निर्णय सुद्धा घेतला आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण अशाच शिबिरांना अजून वाव देणार आहोत आणि अजून चांगले चांगले कार्यक्रम पेन्शनर्ससाठी घेऊन येणार आहोत. ही पेन्शनर्ससाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींची सर्व माहिती आता मराठीत सुद्धा उपलब्ध असणार आहे आपल्या या पेन्शन रेडिओ मराठी या यूट्यूबच्या चॅनलवर. तर ज्याप्रमाणे आतापर्यंत तुमचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे, असंच सहकार्य आणि आशीर्वाद या चॅनलला सुद्धा लाभू द्या. लाईक करा या व्हिडिओला, शेअर करा या व्हिडिओला आणि आपल्या या पेन्शन रेडिओ मराठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. लवकरच अजून भरपूर माहिती घेऊन आपण पुन्हा तुमच्यासोबत उपस्थित होऊ. तोपर्यंत नमस्कार.